जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023ला झालेल्या तलाठीचे जे पेपर आहेत तर त्या पेपरचे या व्हिडिओमध्ये फक्त मराठी या विषयाचे संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत आणि आणखीन आपण गणित व बुद्धिमत्ता त्याचबरोबर सामान्य ज्ञान या विषयाचे देखील प्रश्न त्याचे विश्लेषणासहित चर्चा आपण करणारच आहोत। परंतु या व्हिडिओमध्ये फक्त मराठी या विषयाचे प्रश्न आणि त्याचे उत्तरे त्याचबरोबर त्याचं पूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता पहा, हा पेपर आहे तलाठी आणि हा कधी झाला होता पहा, हा पेपर झालेला आहे पहा 18 ऑगस्ट 2023 या दिवशी झालेला पेपर आहे। सेकंड शिफ्टमधला पेपर आहे आणि तलाठीचा पेपर आहे। ठीक आहे, चला आता जास्त वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया। पहा प्रश्न पहिला, खालील शब्दाचा अर्थ ओळखा। आता प्रश्न पाहण्यापूर्वी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आपण प्रश्न मागील परीक्षांमध्ये झालेले प्रश्न का पाहायचे। तर हे प्रश्न पाहण्यामागचे एक कारण आहे की ह्या ज्या परीक्षेत विचारलेले जे प्रश्न असतात ते एकतर ऑथेंटिक असतात आणि ही परीक्षा कोण कंडक्ट करतं। आता पहा, TCS आणि IBPS परीक्षा कंडक्ट करत आहे। काही परीक्षा TCS घेतं आणि काही जिल्हा परिषद सारख्या ज्या आहेत ते IBPS घेत असतं। मग आता हे जेव्हा पेपर घेत असतात, आता आपलंच उदाहरण घ्या, आपण टीचर आहोत आणि आपण जर विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असू तर आपण कधी ना कधी मागे घेतलेल्या पेपरचा एखादा प्रश्न आपण रिपीट करू शकतो किंवा मग तो पेपर आपल्या समोर ठेवून आपण त्या पद्धतीने पुढची प्रश्नपत्रिका काढत असतो। म्हणजे आपण काय करतो की मागचा पेपर आदर्श पेपर म्हणून आपण समोर ठेवतो आणि त्या पेपरनुसारच नमुना पेपर ठेवूनच आपण पेपर काढत असतो। त्यामुळे आपणही काय करायचं की आपण परीक्षा देतो आहोत तर मग मागच्या झालेल्या पेपरचं आपण ॲनालिसिस करायला हवं। म्हणजे मागचे झालेले पेपरचे जर प्रश्न तुम्ही पाहिले तर त्या अनुषंगानेच पुढे प्रश्न येत असतात। जरी प्रश्न रिपीट नाही झाला तरी अशा पद्धतीचा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। उदाहरणार्थ जर समजा समानार्थी शब्दावर प्रश्न विचारलेला आहे तर मग निश्चितच पुढच्या पेपरमध्ये तो समानार्थी शब्द नाही विचारला गेला तरी दुसरा पण समानार्थी शब्द विचारला जाणार। मग जेव्हा आपण पेपर पाहतो तर त्यावेळी आपल्याला हे लक्षात येतं की कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे येते लक्षात। त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा आणि ते प्रश्न कसे की जे मागे कधीतरी पेपरमध्ये होऊन गेलेले आहेत। जसं की आता TCS आणि IBPS जे पेपर घेतं तर यांचे जास्तीत जास्त पेपर तुम्ही मिळवा, ऑनलाईन तुम्हाला मिळतील किंवा मग आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमध्ये आपण विविध प्रकारचे असे व्हिडिओ टाकत असतो ज्यामध्ये TCS आणि IBPSने घेतलेलेच प्रश्न असतात, आपण सराव प्रश्न घेत नाही। तर मग हे तुम्ही जरी आपल्या चॅनलवरचे जरी व्हिडिओ पाहिले तरी तुमची त्या प्रश्नांची तयारी व्यवस्थित होणार आहे। ठीक आहे, चला खूप वेळ झाला, जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांकडे जाऊया। असंच बोलत राहिलं तर आपला व्हिडिओ खूप वाढत जाईल। ठीक आहे, चला पहिला प्रश्न बघूया। खालील शब्दाचा अर्थ ओळखा। पंडित, पंडित शब्द दिलेला आहे आणि त्याचा अर्थ आता पहा, पंडित आपण कोणाला म्हणतो की जो खूप विद्वान आहे, बरोबर। विद्वान याला काय म्हणायचं, पंडित, म्हणजे पंडितचाच अर्थ काय होतो, विद्वान। ठीक आहे, खालील वाक्याचा अर्थ योग्य अर्थ ओळखा। स्वतःशी केलेलं भाषण, स्वभाषण, स्वगत काय म्हणायचं, स्वतःशी केलेलं भाषण म्हणजे स्वगत। आता पहा, संवाद आपण स्वतःशी करतो का, स्वतःशी संवाद करायला लागलो तर पुढचं आपल्याला वेडं बनेल, बरोबर। स्वतःशी संवाद नाही तर स्वतःशी जे आपण बोलतो त्याला स्वगत म्हणायचं आणि संवाद जो असतो तो इतर कुणाबरोबर तरी साधलेला असतो। त्यानंतर पहा, संभाषण म्हणजे काय, दोन व्यक्तींमध्ये किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींमध्ये झालेलं काय असतं, संभाषण। मनोगत काय असतं की आपण आपले स्वतःचे विचार व्यक्त करतो त्याला म्हणायचं मनोगत। मग स्वतःशीच केलेलं भाषण याला म्हणायचं स्वगत। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया। खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। शंका, शंका घेणे याचा अर्थ काय आहे की एखाद्यावर संशय घेणे, बरोबर। मग शंका याचा समानार्थी शब्द काय आहे तर संदेह, पर्याय क्रमांक 2। नाकी नऊ येणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा।
तर पहा नाकी नऊ येणे म्हणजे सुरुवातीला जेव्हा पण आपण वाक्यात उपयोग करायचा असतो तेव्हा जो काही वाक्प्रचार दिलेला आहे त्या वाक्प्रचाराचा आपल्याला अर्थ माहिती असायला हवा. मग आता नाकी नऊ येणे याचा काय अर्थ आहे, तर नाकी नऊ येणे म्हणजे खूप त्रास होणे. खूप त्रास होणे याला काय म्हणायचं, नाकी नऊ येणे किंवा उपाय न चालणे असा याचा अर्थ होतो. मग आता पहा असा वाक्यात उपयोग कुठे झालेला आहे. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेट प्रेमीच्या नाकी नऊ आले. आता विश्वचषक जिंकला म्हणून क्रिकेट प्रेमींना काही त्रास होतो का, नाही. नटखट कृष्णाला सांभाळताना यशोदेच्या नाकी नऊ येतात. बरोबर आहे. नटखट कृष्णाला सांभाळता सांभाळता यशोदा खूप दमून जाते, तिला खूप त्रास होतो. बरोबर, म्हणजेच इथे वाक्यात उपयोग हा योग्य आहे. शांत व समजूतदार रामाला सांभाळताना कौशल्याच्या नाकी नऊ येते. आता शांत आहे, समजूतदार आहे, तर मग त्याला सांभाळायला नाकी नऊ कशाला येतील. नाकी नऊ म्हणजे खूप त्रास होतो. तर शांत आणि समजूतदार व्यक्तीला बाळाला सांभाळायला त्रास होतो का, नाही होत. नाकी नऊ येणे म्हणजे सुंदर दिसणे, चुकीचं आहे. नाकी नऊ येणे म्हणजे खूप त्रास होणे. ठीक आहे, येते सर्वांच्या लक्षात. पुढे पहा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. धर्म, धर्म अधर्म, विरुद्धार्थी शब्द काय येतो याचा, अधर्म. शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा पण केला. पण करणे म्हणजे काय, पण करणे म्हणजे प्रतिज्ञा करणे, दृढ निश्चय करणे. पण करणे म्हणजे काय, दृढ निश्चय करणे आणि किंवा मग प्रतिज्ञा करणे. चला आता याचा आपण वाक्यात उपयोग करूया. शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. बरोबर आहे. पण करणे म्हणजे काय, प्रतिज्ञा करणे. शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा विचार केला. शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा तह केला आणि शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला. तर पहा, पण करणे म्हणजे प्रतिज्ञा करणे किंवा दृढ निश्चय करणे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. पुढे पहा, युगंधर ही कादंबरी कोणाची आहे. कादंबरी, पुस्तक, लेखक हे तुम्ही व्यवस्थितरित्या पाठच करून जा. कारण आता ज्या काही TCS आणि IBPS परीक्षा घेत आहे तर हमखास यावर 2 ते 3 प्रश्न परीक्षेत विचारलेच जात आहेत. त्यामुळे कादंबरी, त्यांचे लेखक, ग्रंथ, त्यांचे लेखक, पुस्तके, त्यांचे लेखक हे पाठ करून जा. पहा, युगंधर ही कादंबरी कोणाची आहे, शिवाजी सावंतांची. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, म्हणीचा अर्थ ओळखा. आता पहा, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजे काय असतं, म्हणजे याचा अर्थ असतो की उतावळेपणाने मूर्खपणासारखे वागणे, मूर्खपणासारखे वर्तन करणे. तर मग आता याचं काय होतं, अतिशय उतावळेपणे होणारे मूर्खपणाचे वर्तन. चला ठीक आहे, इथेच आहे उत्तर. पुढे पहा, खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा. महिन्याला प्रसिद्ध होणारे, पहा महिन्याला जे प्रसिद्ध होतं त्याला म्हणतात मासिक. वार्षिक आहे, नावातच आहे, वर्षाला प्रसिद्ध होतं. त्रैमासिक, त्रय म्हणजे 3, म्हणजे 3 महिन्याला प्रसिद्ध होणारे. ठीक आहे. पुढे पहा, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बैल. आता बैलचा समानार्थी शब्द, बैलला वृषभ पण म्हटलं जातं, जे की उत्तरच आहे. यानंतर खोंड पण म्हटलं जातं आणि पोळ पण म्हटलं जातं. पहा, बैलाला पोळ देखील म्हणतात. वृषभ, खोंड आणि पोळ हे बैलाचे समानार्थी शब्द आहेत. मग आता इथे पहा, गाय, कपिला आणि एडका ह्या तिन्हीपैकी एकही नाही, पण फक्त वृषभ हा समानार्थी शब्द आहे. पुढे पहा, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाचन हा लेखनाचा रियाज आहे. आता पहा, वाक्यामध्ये कुठे नकार दिसतो आहे का, नाही, म्हणजे हे नकारार्थी वाक्य तर नाही. संयुक्त वाक्य कधी असतं की 2 वाक्य जोडली जातात तेव्हा ते संयुक्त वाक्य असतं. मिश्र वाक्य कधी असतं आणि संकेतार्थी वाक्य कधी असतं. आता पहा, संकेतार्थी वाक्याचं एखादं उदाहरण बघू आपण. संकेतार्थी वाक्य म्हणजे जर तर असं असलं की ते संकेतार्थी वाक्य असतं. मग यामध्ये साधं वाक्य आहे म्हणून त्याला केवल वाक्य असं म्हटलं जातं. महानायक ही कादंबरी कोणी लिहिली, तर विश्वास पाटील यांची महानायक ही कादंबरी आहे. पुढे पहा, खालील शब्दाचा समास ओळखा. रस्तो, रस्ती. आता या ठिकाणी पहा, अव्ययीभाव समास आहे. अव्ययीभाव समास का आहे, तर अव्ययीभाव समास म्हणजे काय, तर ज्या सामासिक शब्दाचा म्हणजे विग्रह करताना पहिले पद हे महत्त्वाचे असते, तिथे असतो अव्ययीभाव समास. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. बहुव्रीही समास यामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे नसून तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो. ठीक आहे. पुढे पहा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. जागृती. जागृती म्हणजे जागरूक असणे, जागे असणे. तर याचा विरुद्धार्थी शब्द आहे निद्रा, झोपलेला. ठीक आहे. पुढे पहा, खालील शब्दाचा समास ओळखा. चोर भय, चोराचे भय. चे षष्टी तत्पुरुष समास, म्हणजे हा कोणता समास आहे, तत्पुरुष समास.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. विडा उचलणे. विडा उचलणे म्हणजे काय? तर प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे म्हणजे मी हे काम करणार आहे असं म्हणून आपण एखादा विडा उचलतो, त्यावेळी काय करतो की ते काम करण्याची प्रतिज्ञा करतो किंवा निश्चय करतो. मग विडा उचलणे म्हणजेच प्रतिज्ञा करणे. पुढे पहा, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. हातावर तुरी देणे. हातावर तुरी देणे म्हणजे फसवून जाणे. हातावर तुरी देऊन पळून जातो, बरोबर. हातावर तुरी देणे म्हणजे फसवणे. कृष्ण बासरी वाजवतो. आता यामध्ये प्रयोग ओळखायचा आहे. प्रयोगाचं मी तुम्हाला मागच्या आपल्या काही व्हिडिओमध्ये हे सांगितलेलंच आहे की प्रयोग कसा ओळखायचा. अतिशय सोपे ट्रिक मी तिथे सांगितली होती. पहा आता प्रयोग कसा ओळखायचा आहे. वाक्य सुरुवातीला पाहायचं. वाक्यामधून कर्ता, कर्म आणि क्रियापद बाजूला काढा आणि मग त्यानंतर शोधा की कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये आहे, कर्म कोणत्या विभक्तीमध्ये आहे. आता यामध्ये कृष्ण हा कर्ता आहे आणि तो प्रथमा विभक्तीमध्ये आहे. मग कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो. आता या ठिकाणी कृष्ण प्रथमा विभक्तीमध्ये आहे, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग. त्यानंतर पहा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्म जर असेल तर ते प्रथमेत किंवा द्वितीयेत असते. आता कर्ता नेहमी प्रथमेत असतो म्हणजे तो कर्तरी प्रयोग असतो. सोपा आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म नेहमी प्रथमेमध्ये असते. ठीक आहे. आणि पुराण कर्मणी म्हणजे काय की आता पहा, नावात आहे पुराण म्हणजे खूप जुने. आता जुन्या काळी करीजे, कीजे ही असे शब्द वापरायचे, म्हणजे ज्याला ज प्रत्यय असतो ते असतात पुराण कर्मणी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. व्यर्थ जाणे म्हणजे काय की वाया जाणे. मग आता हा समानार्थी शब्द आहे. मग वाया जाणेला विरुद्धार्थी शब्द काय आहे? सार्थ. सार्थ म्हणजे कारणी लागणे, सार्थक लागणे. खालील स्वार्थी वाक्याचे संकेतार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. प्रयत्नात सातत्य असल्यास यश मिळेल. आता पहा, संकेतमध्ये काय आहे? जर तर वापर केला जातो, बरोबर. मग जर प्रयत्न केले तर यश मिळेल. पहा, लक्षात ठेवा, संकेत कधी असतो? पहा, जर आणि तर मध्ये संकेत असतो, बरोबर. जर पाऊस पडला तर मोर नाचेल, अशा पद्धतीने, बरोबर. अभ्यास केला तर पास होईल, हा संकेत आहे की जर तुम्ही हे केलं तर ते होणार आहे, बरोबर. चला पुढे पहा. प्रश्न क्रमांक 21, वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. पहा, आता या परीक्षेमध्ये हा जर तुम्ही शेवटपर्यंत प्रश्न पाहिले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की यामध्ये वाक्प्रचार बऱ्यापैकी विचारलेले आहेत, जास्त विचारलेले आहेत. पहा, आता वाट लावणे म्हणजे काय की एखाद्याचं नुकसान करणे, बरोबर. नाश करणे. वाट लावणे म्हणजे नाश करणे. दुर्जनाच्या संगतीने हानी होते, हे वाक्य आहे आणि याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की नकारार्थी वाक्यात रूपांतर करत असताना त्या वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, बरोबर. अर्थ तोच असायला हवा. मग असं जर करायचं असेल तर मग काय करायचं असतं? होकारार्थी वाक्य आहे तर त्यातील जे शब्द आहेत ना, तर त्याचा एक्झॅक्ट विरुद्ध अर्थाचा शब्द घ्यायचा आणि क्रियापद आहे त्याचं देखील विरुद्ध क्रियापद घ्यायचं. जर होकारार्थी क्रियापद असेल तर नकारार्थी क्रियापद करायचं. चल बघा आता कसं होतं. दुर्जनांच्या संगतीने हानी होते. मग हानीचा विरुद्धार्थी शब्द लाभ. होते क्रियापद आहे, होकारार्थी क्रियापद आहे, नकारार्थी क्रियापद करा. लाभ होत नाही, नकारार्थी काय होईल? होत नाही. मग आता वाक्य पहा काय होईल. दुर्जनांच्या संगतीने लाभ होत नाही. दुर्जनांच्या संगतीने लाभ होत नाही, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. चला पुढे बघा. मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली? मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी आहे कविता मुरुमकर यांची. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. पहा, आता वाक्प्रचार आणि म्हणी जास्त भर दिलेला आहे या परीक्षेमध्ये. केर डोळ्यात, फुंकर कानात. तर पहा, आपण जर म्हटलं की माझ्या डोळ्यामध्ये कचरा गेलाय, पुढच्याला सांगतोय आपण की माझ्या डोळ्यात कचरा गेलाय, मग त्या व्यक्तीने डोळ्यात कचरा बघण्याऐवजी कानात फुकलो. डोळ्यात फुंकायच्या ऐवजी कुठे फुकलंय? कानात. म्हणजे औषध, आता म्हटलं आपण आपल्या हाताला लागलंय मग औषध लावा, तर हाताला औषध लावण्याऐवजी त्यांनी जर पायाला औषध लावलं, म्हणजेच काय, याचा अर्थ काय होतो? भलत्याच जागी भलताच उपाय करणे, बरोबर. केर डोळ्यात, फुंकर कानात, याचा अर्थ होतो भलत्याच जागी भलताच उपाय करणे. ठीक. पुढे पहा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पहा काय वाक्य आहे. पदी राघवाचे सदा ब्रीज गाजे,
वळे भक्तरी पुशिरी कांबी वाजे. आता पहा या ठिकाणी वाजे, गाजे, करिजे आपण मागच्याच प्रश्नामध्ये पाहिलं की ज्याला जे हा प्रत्यय लागलेला असतो तो असतो पुराण कर्मणी, जुना कर्मणी. पुराण या वाक्यामधून जुना आणि जे हे असे जुन्या काळातले शब्द आहेत, त्यामुळे याला नाव पडलेलं असेल कदाचित पुराण कर्मणी. मग आपण लक्षात ठेवायला काय चाललंय, जे प्रत्यय असला तो पुराण कर्मणी असतो. येते लक्षात? मग अशा पद्धतीने पहा या ठिकाणी 25 प्रश्न हे प्रश्न आहेत. तलाठीचा पेपर जो 2023मध्ये झालेला 18 ऑगस्ट 2023ला झालेला आहे. तर त्या परीक्षेमधील मराठीचे हे 25 प्रश्न. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तलाठीच्या दुसऱ्या पेपरचे मराठीचे 25 प्रश्न पाहणार आहोत. एक लक्षात घ्या, आपण फक्त मराठीचेच बघणार नाही आहेत, तर तलाठीला जे गणित व बुद्धिमत्तेला देखील प्रश्न विचारलेत त्यांचं देखील सविस्तर विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे, यामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.